नमस्कार, आपण पाहत आहात भरारी पथक न्यूज। देश-विदेशातील ठळक बातम्यांचा थेट आढावा। सौदी अरेबिया हादरला, इराणी हल्ल्यानंतर जगातील सर्वात मोठी रिफायनरी बंद, तेल संकट गडद इस्रायल इराण व माजी सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनेई यांच्या पत्नीचा मृत्यू, हल्ल्यात जखमी झाल्या होत्या, मोठी लाट अजून बाकी, डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा। गरज पडल्यास थेट लष्कर उतरवणार असल्याचे संकेत, इस्रायलचा डिजिटल हल्ला, इराणचे नमाज ॲप हॅक, मोबाईलवर विचित्र नोटिफिकेशन्स, पाकिस्तानमध्ये परिस्थिती बेकाबू, 24 जणांचा मृत्यू, 3 दिवसांचा कडक कर्फ्यू, इस्रायल इराण युद्धात अडकलेल्या प्रवाशांना दिलासा। इंडिगोकडून जेद्दाहून 10 विशेष उड्डाणे, सौदीतील अमेरिकन दूतावासावर इराणी ड्रोन हल्ला, अमेरिकेची 3 जेट विमाने कोसळल्याचा दावा, तेहरानवर अमेरिकन हल्ल्याचे कारण स्पष्ट, मार्को रुबियो म्हणाले, नागरिक नव्हे, फक्त क्षेपणास्त्र व नौदल लक्ष्य, अमेरिकेशी चर्चा नाही, इराणचा ठाम संदेश। हल्ल्यानंतर आक्रमक भूमिका कायम, इराणच्या नव्या अंतरिम सर्वोच्च नेत्याचाही खात्मा, अमेरिकेच्या माजी NSA कडून मोठा दावा, इस्लामपूरचे ईश्वरपूर नाव, भाजपा अध्यक्ष नितीन नवीन यांची परिवर्तन यात्रेत घोषणा, भारत रशियाकडून 5 अतिरिक्त S-400 स्क्वॉड्रन खरेदी करणार, एअर डिफेन्स नेटवर्क अधिक मजबूत होणार, महाराष्ट्रातील पालघरमध्ये केमिकल प्लांटमधून ओलियम गॅस गळती, 2600 नागरिकांचे स्थलांतर, मध्यपूर्व युद्धावर भारत सक्रिय, PM मोदींची बहरीनचे शाह, सौदी युवराज व जॉर्डनच्या राजाशी चर्चा, इराणवरील हल्ल्यानंतर केंद्र सरकार अलर्ट, गृह मंत्रालयाकडून राज्यांना सूचना, काश्मीरमध्ये इंटरनेट निर्बंध, भारत कॅनडा संबंधांना नवे वळण, द्विपक्षीय संबंध पूर्णपणे सामान्य करण्याचा निर्णय, EPF व्याजदर 8.25% कायम, निष्क्रिय खात्यांसाठी स्वयंचलित निपटारा पायलट प्रकल्पास मंजुरी, तेलंगण दौऱ्यावर राहुल गांधी, CM रेवंत रेड्डी यांचे स्वागत, काँग्रेस प्रशिक्षण कार्यक्रमात सहभाग, मणिपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, 3 उग्रवादी अटकेत, शस्त्रसाठा जप्त, हवामान इशारा, पुढील 90 दिवस तीव्र उष्णतेचे, अनेक राज्यांत तीव्र उष्णलहरींचा अंदाज, पाकिस्तान संघातील प्रत्येक खेळाडूवर 50 लाख रुपये दंड, T20 वर्ल्डकपमधून बाहेर, PV सिंधू दुबईत अडकल्या, ऑल इंग्लंड स्पर्धेत खेळणार नाहीत, लक्ष सेनवर।